ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत। तर अर्ज कसा भरायचा आपण हे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या अगोदरचे आपण इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, त्यानंतर डॉक्युमेंटचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते अटॅच करायचे, या सर्व गोष्टी बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि हॉस्टेलचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। तर हॉस्टेलचा अर्ज कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर लवकरात लवकर हॉस्टेलचा सुद्धा अर्ज तुम्ही करू शकता। तर बघा, अशा प्रकारे 24-25 साठी हा अर्ज आहे। अर्जाचा नमुना म्हणू शकतो आपण। तर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अटॅच करायचा आहे, म्हणजे इथे चिटकवायचा आहे। त्यानंतर आवेदन भरण्या अगोदर जो फॉर्मची प्रिंट आहे हे संपूर्ण तुम्हाला पहिले रीड करून घ्यायची आहे। डायरेक्टली भरू नका, पहिले संपूर्ण फॉर्म वाचून घ्या। कुठे अडचण येत असेल तर अगोदरच सॉल्व करा आणि त्यानंतरच अर्ज भरणं सुरू करा। तर पहिला जो बॉक्स आहे हा ऑफिससाठी आहे। इथे तुम्हाला कुठे काही भरायची गरज नाही आहे, ही माहिती कार्यालयासाठी दिलेली आहे। इथून तुमचा फॉर्म सुरू होणार आहे। तर यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्ही इथे रीड करू शकता। त्यानंतर सर्वात खाली पहिल्या पेजला तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन आहे। इथे तुम्हाला तुमची स्वाक्षरी, इथे स्थळ, ज्या जिल्ह्याला तुम्ही अर्ज सबमिट करत असेल ते जिल्ह्याचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे। ज्या तारखेला तुम्ही सबमिट करत असाल इथे तुम्हाला तारीख लिहायची, तुमचे नाव, तुमचे मोबाईल नंबर आणि तुमचे आधार कार्ड नंबर, इथे संपूर्ण माहिती तुम्हाला पेनाने लिहायची आहे। पहिल्या पेजमध्ये एवढीच माहिती आहे, एवढीच माहिती तुम्हाला पूर्ण भरून घ्यायची आहे। त्यानंतर सेकंड नंबरच्या पेजवर बघा, इथून तुमचा अर्ज सुरू झालेला आहे। इथे अर्जदाराची माहिती आहे। तर इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव, इथे तुमचे आडनाव येईल, इथे स्वतःचे नाव आणि इथे वडिलांचे नाव। इथे वडिलांच्या नावामध्ये सुद्धा सेम आहे, आडनाव, स्वतःचे नाव म्हणजे वडिलांचे नाव आणि आजोबांचे नाव म्हणजे तुमच्या। जर कोणता अर्जदार विवाहित असेल म्हणजे लेडीज, तर त्यांना पतीचे नाव व त्यांचा ॲड्रेस इथे लिहायचा आहे। यानंतर आईचे पूर्ण नाव, इथे आईचे तुमच्या पूर्ण नाव लिहायचे तुम्हाला आणि इथे तुमची जात, जी काही OBC, VJNT, NT असेल अशा प्रकारे तुम्हाला जात इथे लिहायची आहे आणि इथे तुमच्या कास्टचा प्रवर्ग लिहायचा आहे। त्यानंतर अर्जदार मूळ राहण्याचे ठिकाण व पत्रव्यवहाराचा पूर्ण जो पत्ता आहे हा पिनकोड सहित तुम्हाला इथे लिहायचा आहे। तर इथून तुम्हाला पूर्ण जो ॲड्रेस आहे ह्या जेवढे बॉक्स दिलेले आहे ह्या बॉक्समध्ये पूर्ण लिहायचा आहे। इथे पिनकोड, इथे जिल्हा, इथे तालुका, हे पूर्ण जे बॉक्स आहे हे भरून घ्या। त्यानंतर तुम्हाला जो रहिवासी दाखला मिळालेला आहे तो दाखल्याचा जो प्रमाणपत्र क्रमांक असेल, आता प्रमाणपत्र क्रमांक कोणता हे पण भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज आहे। तर याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत तरी आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे की अर्ज करत असताना प्रमाणपत्र क्रमांक कोणता टाकायचा आणि तारीख कोणती टाकायची, कारण भरपूर ठिकाणी 2 तारीख असते, 2 प्रमाणपत्र क्रमांक असते, तर कन्फ्यूज होऊन जातात विद्यार्थी। तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर इथे तुम्हाला तिथे दिनांक आणि कोणत्या कार्यालयामधून तुम्हाला मिळाले, जसं ग्रामपंचायत, तहसीलदार असे कार्यालय जिथून मिळाले ते तुम्हाला लिहावं लागेल। त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर अर्जदार दिव्यांग आहे का म्हणजे हँडिकॅप आहे का, तर इथे तुम्हाला नमूद करावं लागणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे जात प्रमाणपत्र काढलेलं आहे तुम्ही म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, तर इथे कोणत्या जिल्ह्यातून काढलेलं आहे, इथे तुम्हाला जिल्हा जसं की अमरावती, यवतमाळ, अकोला जेही तुमचा जिल्हा असेल, पुणे वगैरे इथे टाकू शकता। आणि त्यानंतर बघा, विमा व विजाभज व विमाप्र असल्याबाबतचे उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्राची माहिती, म्हणजे तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्या कास्ट सर्टिफिकेटची या बॉक्समध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे। प्रमाणपत्र क्रमांक, जारी केल्याची तारीख म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला मिळाला आहे, जात कोणती होती, त्यानंतर गाव कोणता आहे, तालुका कोणता आणि जिल्हा कोणता आहे, संपूर्ण माहिती अचूक लिहा, कोणती माहिती चुकू देऊ नका। त्यानंतर आधार कार्डचा तपशील, इथे आधार कार्ड क्रमांक लिहा तुमचा। त्यानंतर आधार कार्डवर जो पत्ता आहे तो पत्ता इथे नमूद करा। सर्व माहिती तुम्हाला पेनाने भरायची आहे आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे। त्यानंतर 3 नंबरच्या पेजवर आपल्याला बँकेचा तपशील, बँक तुम्हाला ही नॅशनलाइज पाहिजे, SBI, कॅनरा, जेही तुमची बँक आहे ज्याच्यावर ऑनलाईन पैसे पाठवू शकतो आपण, अशी बँक पाहिजे। कोऑपरेटिव्ह बँक असेल तर भरपूर कोऑपरेटिव्ह बँकमध्ये पैसे जात नाही, याची विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी आणि नॅशनलाइज बँकेचं पासबुक द्यावे। तर बघा, इथे बँकेचे नाव, शाखा कुठली शाखा आहे, तर इथे खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर चुकू देऊ नका। बँकेचा IFSC कोड हा तुमच्या पासबुकवर दिलेला आहे। त्यानंतर बँक खाते तुमच्या आधारसोबत संलग्न म्हणजे लिंक आहे का, बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे का, याबद्दलचा तुम्हाला पुरावा सुद्धा द्यावा लागणार आहे। अशा प्रकारचं हे बँकेचा तपशील भरून घ्या।
तर तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये सध्या प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयाची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। बघा, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, तर इथे तुम्हाला महाविद्यालयाचे नाव म्हणजे कॉलेजचे नाव, कॉलेजचा पत्ता आणि त्यानंतर काही तुमचं जे ओळखपत्र कॉलेजमध्ये दिलं असेल किंवा नोंदणी किंवा PRN नंबर अशा प्रकारे कोणता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल तर तो इथे तुम्हाला नोंदवायचा आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेतलेली आहे कॉलेजमध्ये, BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग याबद्दलची इथे इन्फॉर्मेशन लिहायची आहे। बघा, इथे अभ्यासक्रमाचे नाव BE असेल तर BE लिहा, BSc असेल BSc, BCom, त्यानंतर प्रवेशित वर्ष प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे इथून सिलेक्ट करा। प्रवेश दिनांक व वर्ष, कोणत्या वर्षी प्रवेश घेतला आहे तुम्ही आणि कोणत्या तारखेला प्रवेश घेतला आहे, म्हणजे इथे तुम्ही पूर्ण तुमची ॲडमिशन डेट लिहायची आहे। त्यानंतर अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमाचा कालावधी म्हणजे किती वर्षाचा, जसं इंजिनिअरिंग 4 वर्षाचा आहे, BCom 3 वर्षाचा आहे, हा कालावधी तुम्हाला इथे नमूद करायचा आहे। अभ्यासक्रम पदवी, पदविका, पदव्युत्तर इतर असल्याची नोंद करावी। जर तुम्ही डिग्रीला असेल तर इथं पदवी लिहा, डिप्लोमा असेल तर पदविका लिहा आणि डिग्रीनंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर इथे पोस्ट ग्रॅज्युएशनचा ऑप्शन दिला आहे, इथे नमूद करा। तर अशा प्रकारे हा बॉक्स फिल करून घ्या। त्यानंतर इथे गुणांची टक्केवारी, तर इथे तुम्हाला तुमचं एज्युकेशनची माहिती भरायची आहे पूर्ण। इथे 10वी, प्रवेशित वर्ष व दिनांक, त्यानंतर उत्तीर्ण, कधी उत्तीर्ण झाले, एकूण गुण किती होते आणि एकूण प्राप्त गुण आणि गुणांची टक्केवारी। इथे 10वी 12वी सर्व भरून घ्या आणि त्यानंतर जर एक्स्ट्रा एज्युकेशन आहे तर इथे तुम्ही लिहू शकता। तर अशा प्रकारे हे पूर्ण माहिती तुमच्या मार्कशीटवर जसे दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही भरून घ्या। त्यानंतर इथे विचारण्यात आहे की अर्जदाराने इतर मागासवर्ग, विजाबज व विमाप्रव विद्यार्थ्यांसाठी देय असणाऱ्या शिष्यवृत्ती शैक्षणिक परीक्षा फी योजनेचा लाभ घेतलेला आहे का? जर घेतला असेल तर तुम्हाला इथे नमूद करावं लागेल आणि जर कोणता फॉर्म भरला असेल तुम्ही तर इथे तुम्हाला त्याचा ID सुद्धा टाकावा लागेल। आता भरायचं आपल्याला अर्जदाराच्या पालकांची माहिती। इथे पालक म्हणजे तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव, त्यानंतर तुमचे नाते, जर वडील असेल तर वडील किंवा वडील नसेल कोणी आत्या, काका, मामा असेल त्यांच्याकडे तुम्ही राहत असेल तर त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। आणि वडील जर मृत्यू असेल म्हणजे वडिलांचा जर मृत्यू झाला असेल तरच तुम्हाला इथे हे पालक लिहायचे किंवा तुम्ही तुमच्या वडिलांची माहितीसुद्धा भरू शकता। त्यानंतर पालकांचा व्यवसाय, नंतर जेथे व्यवसाय करताय तिथला ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्यानंतर उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे ते सुद्धा इथे तुम्हाला लिहायचं। अशा प्रकारे हे पालकांसाठी पेज आहे, पूर्ण पेज भरून घ्या आणि त्यानंतर इथे स्थळ ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज सबमिट करत आहे, दिनांक आणि 2 साक्षीदार, तर इथे तुमच्या आजूबाजूला जेही नामांकित व्यक्ती असेल 1-2 ते तुम्हाला इथे त्यांचे नाव आणि त्यांच्याकडून त्यांची स्वाक्षरी घेणं गरजेचं आहे। तर या फॉर्मवर एवढंच भरायचं आपल्याला। त्यानंतर इथे तुम्हाला पालकांची स्वाक्षरी करायची, लिहिलेलंच आहे, मराठीमध्ये फॉर्म आहे। काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता, पण जेवढं तुम्हाला भरता येईल तेवढं भरून घ्या। त्यानंतर RTGSसाठी विद्यार्थ्यांकडून भरून घ्यायचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्हाला जे पेमेंट येईल त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे RTGSचा। यामध्ये विद्यार्थ्याचे नाव जसे पासबुकवर नाव दिले आहे तशा प्रकारे, बँकेचे नाव, शाखेचे ठिकाण, कुठली शाखा आहे, खाते क्रमांक, IFSC कोड, MICR कोड, सर्व गोष्टी तुमच्या पासबुकवर दिलेल्या आहे। तिथे बघितलं तुम्ही तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। आणि बँकेच्या खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स फॉर्मसोबत जोडणं अत्यंत गरजेचं असणार आहे। 6 नंबरच्या पेजवर तुम्हाला शैक्षणिक संस्थेकडून सर्व माहिती भरून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हीच भरायची आहे, फक्त संस्थेकडून तुम्हाला तिथून स्टॅम्प वगैरे आणायचं काम पडू शकते। तर बघा, इथे अर्जदाराची माहिती आहे, विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या संस्थेचे नाव म्हणजे इथे नाव जे तुमचं कॉलेज असेल आणि तिथे ॲड्रेस, त्यानंतर महाविद्यालय कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येते म्हणजे विद्यापीठामध्ये येते तिथे तुमच्या युनिव्हर्सिटीचे नाव। तर अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमाचे नाव व त्याचा कालावधी इथे तुम्हाला नमूद करायचा आहे। महाविद्यालय समक्ष प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक हा इथे तुम्हाला नमूद करायचा आहे। त्यानंतर महाविद्यालयाचा पत्ता म्हणजे कॉलेजची जी ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला नमूद करायचा आहे। आणि त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे की जे तुमचे महाविद्यालय हे प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, खाजगी आहे, यानंतर म्हणजे या व्यतिरिक्त जर काही असेल तर तुम्ही इथे नोंद करणं गरजेचं आहे। तर ते तुम्ही नसेल समजत तर तुम्ही तुमच्या जेव्हा कॉलेजला जासाल तेव्हा विचारू शकता क्लरिकल डिपार्टमेंटला। त्यानंतर महाविद्यालयाचा तुम्हाला इथे जो ID आहे तुमचा स्कॉलरशिपचा तो देणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांचा प्रवेश क्रमांक म्हणजे कॉलेजमधून जोही तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल तो इथे तुम्हाला नमूद करायचा आहे। अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरून घ्या। विद्यार्थ्याच्या प्रवेशाबाबतची माहिती, तर अभ्यासक्रमाचे नाव म्हणजे कशासाठी अभ्यास आहे, प्रवेशित वर्ष म्हणजे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रवेश दिनांक ही माहिती 6 नंबरच्या पेजला पूर्ण भरून घ्यायची आहे। त्यानंतर
अभ्यासक्रमाचा कालावधी किती वर्षाचा आहे हे सुद्धा भरून घ्यायचं आहे। त्यानंतर व्यावसायिक आहे, बिगर व्यावसायिक आहे, उच्च माध्यमिक आहे हे सुद्धा इथे भरून घ्यायचं आहे तुम्हाला। प्रकार अनुदानित म्हणजे गव्हर्नमेंट, विना अनुदानित म्हणजे प्रायव्हेट हे सुद्धा इथे नमूद करायचं आहे। त्यानंतर अभ्यासक्रम कोणता आहे तो सुद्धा इथे तुम्हाला नमूद करायचा आहे, पदवी आहे की तुमचा डिप्लोमा आहे या प्रकारे। आणि त्यानंतर इथे संपूर्ण जी माहिती आहे ही भरून घ्यायची आहे 10वी आणि 12वीची। बघा इथे संपूर्ण जी माहिती आहे दिलेली आहे, ही तुम्हाला 10वीच्या मार्कशीटनुसार फिल करायची आहे। आणि तुमची डिग्री झाली असेल, तुम्ही पी जीसाठी जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला इथे पी जीचे सुद्धा मार्क्स टाकणं गरजेचे आहे। त्यानंतर अर्जदाराने आपल्या महाविद्यालयामार्फत आणखी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला आहे का, जर केला असेल तर इथे तुम्हाला सांगावं लागेल, किंवा तुम्ही इथे नाही घेतला असेल तर नो सुद्धा करू शकता। अर्जदाराने आपल्या संस्थेचे प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्या शिक्षण संस्थेकडून शिक्षण घेतले होते याची माहिती, या कॉलेजला यायच्या अगोदर तुम्ही ज्याही दुसऱ्या कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे तिथे इथे नाव आणि ॲड्रेस लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर अर्जदार कोणत्या कोट्यातून प्रवेश घेतला आहे, म्हणजे तुम्ही ॲडमिशन कशी घेतलेली आहे हे सुद्धा इथे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। कॅप थ्रू घेतली असेल तर कॅप लिहू शकता, मॅनेजमेंट घेतलं असेल तर मॅनेजमेंट, EWS अशा प्रकारचे इथे ऑप्शन दिले। हे सर्व माहिती तुम्ही भरून घ्या। ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे स्थळ लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर दिनांक, आणि इथे बघा इथे इम्पॉर्टंट पार्ट आहे, प्राचार्याचा तुम्हाला स्टॅम्प आणणं गरजेचं आहे। पूर्ण फॉर्म फिल करून घेणे आणि नंतर फॉर्म घेऊन कॉलेजला जाणे आणि तिथे तुम्हाला प्राचार्याचा स्टॅम्प आणि तिथे सिग्नेचर आणणं गरजेचं आहे। म्हणजे ह्या पेजला, म्हणजे ते 6 नंबर आणि 7 नंबरच्या पेजला तुम्हाला एवढी माहिती फिल करून कॉलेजमधून स्टॅम्प आणणं गरजेचं आहे। त्यानंतर यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे, तर मूळ प्रमाणपत्र जोडू नये, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट जोडायची नाही आहे। सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढा, स्वाक्षांकित करा, म्हणजे त्याला सेल्फ अटेस्टेशन करून घ्यायचं आहे तुमची स्वतःची सिग्नेचर मारून। यामध्ये बघा जातीचा दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखल्याचा पुरावा म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, बँक खाते उघडल्याचा पुरावा म्हणजे पासबुकचं फ्रंट पेज, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचं जे सर्टिफिकेट येते तो सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे। 10वी 12वीची मार्कशीट, महाविद्यालयाचे बोनाफाईड, विद्यार्थ्यांनी विवाहित असल्यास पतीचा उत्पन्नाचा पुरावा म्हणजे हे लेडीजसाठी आहे। बँक खाते आधारसोबत लिंक आहे किंवा नाही आहे हे तुम्हाला बँकेमधून मिळणार, त्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार। विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे। विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा म्हणजे खासगी वसतिगृह भाडे करारनामा जर करायचा असेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करावी लागणार आहे, कारण साधा भाडे करारनामा चालणार नाही आहे असे डायरेक्टली फॉर्ममध्ये दिलेलं आहे। त्यानंतर महाविद्यालयात उपस्थिती प्रमाणपत्र, प्रेझेंटी सर्टिफिकेट हे सुद्धा सांगितलं होतं आपण की तुम्हाला कॉलेजमधून प्रेझेंटी सर्टिफिकेट आणावं लागणार आहे। सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत, जर तुम्ही सेमिस्टर वाईज जर समोर गेले असेल म्हणजे सेकंड इयरला असेल तर तुम्हाला मागचे 2 सेमिस्टरच्या मार्कशीट देणं गरजेचं राहणार आहे। मागील वर्षाचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, आणि घरमालकाचे विद्युत बिल म्हणजे इलेक्ट्रिक बिल, टॅक्स पावती किंवा आहे, आणि त्यानंतर घरमालकाचे आधार कार्ड, आणि त्यानंतर अर्जदाराची सिग्नेचर, आणि त्यानंतर इथे त्यांचे नाव। अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचे आहे। आणि जे डॉक्युमेंट तुम्ही इथे अटॅच करता तिथे येसवर क्लिक करा आणि नसेल तर नाहीवर क्लिक करा अशा प्रकारे। परंतु तुम्हाला 17 डॉक्युमेंट तर देणंच आहे, कारण ज्यांचे डॉक्युमेंट कमी राहतात त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुट्या येतात, त्यामुळे डॉक्युमेंट लिस्ट बघा, संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करा आणि आपला अर्ज भरून आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। आणि हा एक प्रमाणपत्र आहे, हे प्रमाणपत्र तुम्हाला फिल करायचं आहे। इथे कुठे महाविद्यालय म्हणजे तुमचे जे महाविद्यालय हे तुमच्या किती दूर आहे अंतरावरून, या अंतराबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे येते सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे प्राचार्याचा स्टॅम्प आणायचा आहे, म्हणजे कॉलेजचा जो तुम्ही 6 नंबरच्या पेज 7 नंबरच्या पेजला आणणार होते तो तुम्हाला आता या पेजला सुद्धा आणायचा। तर हे प्रमाणपत्र तुम्ही फिल करू शकता आणि यावरती सिग्नेचर आणू शकता। आणि त्यानंतर हे एक प्रतिज्ञापत्र आहे, हे सुद्धा सेम तसंच आहे। विद्यार्थ्याचे नाव, शिकत असलेल्या महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रम, कालावधी, प्रवेश कधी घेतला, मूळ पत्ता, सध्याचा पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि पालकांचे नाव, भ्रमणध्वनी, बस जस्ट तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, हे सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता। आणि इथे तुम्हाला 2 साक्षीदार जे तुमच्या नामांकित व्यक्ती असेल त्यांची 2 नावं आणि त्यांची सिग्नेचर, आणि तुमचे नाव, तुमचा ॲड्रेस आणि तुमची सुद्धा सिग्नेचर। आणि त्यानंतर 11 नंबरचा पोच पावती, हे पोच पावती तुम्हाला मिळणार आहे परत, यावरती तुम्हाला स्टॅम्प मिळेल समाज कल्याण ऑफिसचा की तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केलेला आहे, आणि त्याची तुम्हाला पावती मिळेल। कारण तुमच्याकडे कोणतं प्रूफ असेल तर हेच एक पोच पावती तुमच्याकडे प्रूफ असेल। ही माहिती तुम्ही भरू शकता
नाही भरली तरी तुम्हाला ऑफिसमधून ही माहिती भरून तुम्हाला त्याची पोचपावती मिळणार आहे। तर अशा प्रकारे हा संपूर्ण अर्ज आहे। जवळच्या समाज कल्याण ऑफिसला जा, अर्ज तिथून घेऊ शकता, किंवा हा अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता। तर अर्ज डाउनलोड करा, प्रिंट काढा, संपूर्ण माहिती फिल करा, डॉक्युमेंट्स अटॅच करा, काही अडचण असल्यास कमेंट्स करा आणि जवळच्या समाज कल्याण ऑफिसला लवकरात लवकर आपला अर्ज सबमिट करा। व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत सर्व अपडेट स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, कारण बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे।